गेल्या तासाला आपण मला असं वाटतं 185 तिथेच सांगायचं. आणि ह्या जी शेवटी ओव्या पाहिल्या त्याच्यामध्ये मुख्यतः हा विचार जो आहे तो म्हणजे जे काही कर्म आपल्या शरीराकडून आपल्या मनाकडून जे काही केलं जातं ते मुख्यतः प्रकृती करत असते. तर प्रकृतीने केलेल्या कार्याला आपण आपलं कार्य म्हणणं असं योग्य नाही आणि म्हणून दुसऱ्यांचं ओझं आपल्या माथ्यावर कशाला घ्यायचं अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि किंवा शेवटी म्हटलं आहे परकर्म बलात्कारे आपादी जो असं म्हटलेलं आहे ते परकर्म आहे, म्हणजे प्रकृतीचं कर्म आहे, आपलं नाही. कारण आपण म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, तर आत्मा. तर ते शरीराकडून घडलेलं मनाकडून घडलेलं म्हणजेच आपल्या प्रकृतीकडून घडलेलं ते कार्य आहे, कर्म आहे. ते आपण आपलं म्हणण्याची गरज नाही. आता त्याच्या पुढे आपण जातोय आणि हा जो विचार त्यांनी सांगितला की प्रकृतीची कर्म आपण आपली मानू नये असं म्हटल्यानंतर आता भगवंत काय सांगतात, मग कर्म कशी करावी ह्याच्याबद्दल ते विवेचन करतायत. आणि त्या ठिकाणी असं त्यांनी म्हटलंय, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणजे उचित कर्म सगळी ही जी उचित आहे ती तू सर्वांनी केलीच पाहिजे, तू ही केली पाहिजे. तुवा आचरुनी मज अर्पावी हा फार महत्त्वाचा विचार या ठिकाणी आलेला आहे की हे प्रत्येक आपल्या शरीराकडून केलं जाणारं कर्म हे आपलं कर्म न मानता ते कर्म करायचं, पण ते कर्म ईश्वराला अर्पण करायचं. आणि ह्याच्या मागची तात्विक भूमिका अशी की प्रकृतीचं ते कर्म असतं आणि प्रकृती ही ईश्वराची शक्ती आहे. तर प्रकृती जे कर्म करते ते ईश्वरासाठी करत असते, म्हणजे त्या कर्माचा भोगता ईश्वरच असतो प्रकृतीच्या दृष्टीने. तर त्यामुळे भोगसुद्धा आपण घ्यायचे नाही आणि कर्तृत्वाचा अभिमानही आपण धरायचा नाही. हे दोन्ही का टाकायचं त्याच्या मागची ही कारणमीमांसा आहे की प्रकृतीचं ते कार्य आणि ईश्वरासाठी केलेलं कार्य, आणि त्यामुळे आपण आपल्या हातून म्हणा आपल्या शरीराकडून जी काही कर्म केली जातात ती उचित कर्म तर करायची, पण ती कर्म करून मी फार काहीतरी मोठं सत्कार्य केलं म्हणून सुद्धा त्या कर्तृत्वाचा कुठेही आपण अहंकार बाळगायचा नाही. तर ती कर्म आचरोनी मज अर्पावी हा फार महत्त्वाचा भाग आहे की जो गीतेमध्ये अगदी शेवटपर्यंत आलेला आहे की शरणागतीसुद्धा का, तर अशाच कारणासाठी की तू कोणी नाही आहेस, तू माझं कर्म करतोयस. भगवंत सांगतो माझं कर्म तू करतोय आणि ते सुद्धा प्रकृती तुझ्याकडून करून घेते, तर ते कर्म तुझं नाही. त्यामुळे तू भोगसुद्धा तुला नाही, त्याचं कुठलंही पापपुण्यसुद्धा तुला लागणार नाही. कारण अर्जुनाच्या मनामध्ये पापपुण्याचा विचार पहिल्यापासून आहे की यांचा वध केला तर मला पाप लागेल. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं एक त्याचं उत्तर ह्या ठिकाणी भगवंतांनी दिलेलं आहे की उचित कर्म तर केलीच पाहिजेत. म्हणजे आता अर्जुनाच्या दृष्टीने उचित कर्म म्हणजे त्यांनी लढणं, तर उचित कर्म आघवी तुवाचरोनी मज अर्पावी म्हणजे ती त्याच्यामध्ये कर्तृत्वाचाही अभिमान धरू नकोस आणि कर्मफळाची आकांक्षाही धरू नकोस. ते दोन्ही सोडून दे, मला ती तू अर्पून टाक.
आणि असं करत असताना म्हणजे कर्म तर करायची, पण ती करत असताना काय करायचं, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे की न्यासावी याचा अर्थ ठेवावी. चित्तवृत्ती कशावर ठेवावी, तर आत्मरूपावरती. चित्तवृत्ती आपल्या मनाची वृत्ती आणि मनाच्या पलीकडे असलेली बुद्धीचे सगळे संकल्प, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते न्यासावी आत्मरूपी. म्हणजे कारण या सगळ्यांच्या वरती आत्मा आहे. आपल्याला माहिती आहे उद्धवरेषेमध्ये आत्मा सर्वांच्या वर आहे. तर त्या आत्म्यावरती संपूर्णतः आपलं चित्त आणि आपली बुद्धी ही तिथे न्यासावी. आता हा जो न्यास शब्द आहे ना, ठेवावी, तोच न्यास शब्द संन्यास ह्यामध्ये ये, लक्षात घ्या. मी मुद्दाम सांगते की गीतेतली संन्यासाची कल्पना कळायला ह्या लहान लहान शब्दांचे आपल्याला खूप उपयोग होतात, खूप उपयोग होतो. की न्यासावी म्हणजे ठेवावी आणि संन्यास ह्याचा अर्थ सम. तर सन आपण म्हणताना संन्यास म्हणतो कारण तिथे पुढे न आहे म्हणून, पण तो आहे शब्द संन्यास, म पाय मोडलेला, संन्यास असा तो शब्द आहे. तर संन्यास ह्याचा अर्थ पूर्णपणे ठेवणं, पूर्णपणे ठेवणं, पूर्णपणे ठेवणं. आता काय, तर ज्याला आपण संन्यासी म्हणतो त्या माणसाने आपली चित्तवृत्ती, आपली बुद्धी पूर्णतः आत्म्यावरती केंद्रित केलेली असते. तिथे न्यासावी हा जो शब्द आहे तो, म्हणून मी मुद्दा स्पष्ट केला की न्यासावी, त्याच्यातून संन्यास ही कल्पना आपण समजावून घ्यायची. म्हणजे ज्ञानदेवांच्या मनामध्ये संन्यास ही कल्पना कशी आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं. की संन्यास ह्याचा अर्थ केवळ भगवी वस्त्र धारण करायचे आणि सर्व संग परित्याग करून कुठेतरी निघून जायचं, त्याला संन्यास म्हणत नाही. ज्या वेळेला आत्म्यावरती बुद्धी आणि मन ज्या वेळेला केंद्रित झालेलं असतं, तिथे स्थिर झालेलं असतं. स्थित प्रज्ञ हा जो शब्द आपण पाहिला, ही जी कल्पना संकल्पना आहे ती स्थितप्रज्ञ, ही जी संकल्पना आपण पाहिली त्यामध्ये हे सगळं येऊन गेलेलं आहे. पण अर्जुन पुन्हा पुन्हा वेगवेगळे प्रश्न विचारतोय, त्यामुळे भगवंत पुन्हा अशा आणखीन विशद करून त्याची उत्तरं देत आहेत. तर परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. म्हणजे हे जे कर्म आहे ते करणारा करता कोण, तो मी. असं जे आपण सामान्य माणसं म्हणतो की मी करताय, मी हे केलंय, ही जी भावना आपल्या मनामध्ये असते. कारण आत्म्यावरती आपली चित्तवृत्ती केंद्रित झालेली नसते आणि त्यामुळे आपण फक्त शरीर आणि शरीराने केलेली कर्म यांचाच विचार करतो. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो की हे जे कर्म आहे ना ते मी केलं, म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान आपल्यामध्ये त्यामुळे येतो. तर हे कर्म मी करता का आचरेन, म्हणजे मी आचरेन म्हणण्यामध्ये असा अर्थ आहे की हे जे कर्म आहे ना हे मीच फक्त करू शकतो, मीच फक्त करू शकतो, मीच आचरेन. हे दुसऱ्या कोणाच्या हातून होणार नाही. अगदी सामान्य गृहिणी सुद्धा म्हणते पुरणपोळ्या ना माझ्यासारख्या
कोणाला जमणार नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये हे जे काही अभिमान आपल्या मनामध्ये असतात की हे मीच करू शकतो, ही जी भावना असते त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. का आचरेन म्हणजे मीच हे करू शकणार आहे आणि ते मीच करून दाखवणार आहे. असं जर आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी म्हटलं असतं, असं जर सगळं टिळकांनी म्हटलं असतं तर काय झालं असतं आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं कल्पना करा. तर असं नाही आहे, सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करून तो स्वातंत्र्य संग्राम पूर्ण झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर त्यामुळे मी हा जो काही सगळ्यामध्ये असतो तो आपण कसा काढला पाहिजे ह्याचं या ठिकाणी उल्लेख आहे. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था म्हणजे असा विचार करून या अर्था म्हणजे आपल्या मनामध्ये असा आपण विचार करून आणि मग विचार एकदा कसा आला की हे मीच फक्त करू शकतो असा विचार आला की मग अभिमान आला त्याच्याबद्दलचा. आणि म्हणून पुढे म्हटलंय ऐसा अभिमानू आलाच. मग कर्तृत्वाचा मद चढतो. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद हे दोन्ही टाकायचं आहे, त्याचा उल्लेख इथे आहे. तर कर्मफळाचा मद म्हणजे हा अभिमान की मीच हे करू शकतो अशा प्रकारचा विचार मनामध्ये येणं, एवढी पराकोटीची ती अभिमानाची वृत्ती मनामध्ये निर्माण होणं, हे जे असतं ते भगवंत असं म्हणतात झणे चित्ता रिगो देसी. आता हे ज्ञानदेवांचे हे शब्द आत्तापर्यंत अनेक वेळेला आलेले आहेत आणि मला वाटतं की याचा अर्थ तुम्हाला आता कळायला लागला असावा की ज्या वेळेला ज्ञानदेव असं म्हणतात रिगो झणे रिगो देसी, त्याचा अर्थ असा असतो की ताबडतोब असले विचार टाकून दे, एका क्षणात असले विचार टाकून दे. किंवा दुसऱ्या प्रकारे असं म्हणता येईल की एक क्षणभर सुद्धा असे विचार करू नकोस. एक क्षणभर सुद्धा असे झणे म्हणजे एक क्षणभर सुद्धा असे विचार करू नकोस. पुढे जाते तुवा शरीर परा मोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. म्हणजे तुवा म्हणजे तू अर्जुना, तू शरीर परा मोहावे म्हणजे अर्जुना तू देहाचा अभिमान बाळगू नकोस. शरीर पर होणं म्हणजे देहाचा अभिमान. मी अर्जुन, आणि म्हणूनच गीतेमध्ये शेवटी ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी येतो की गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे. हे जे आहे, हे जे सगळं स्थित्यंतर अर्जुनामध्ये घडलं ते आता जी सुरुवातीची अवस्था आहे अर्जुनाची ती कशी आहे की तो शरीर म्हणजे मी, अर्जुन म्हणजे मी, म्हणजे अर्जुनाचा हा देह म्हणजे मी असंच तो मानतोय. तर म्हणून त्याला भगवंत म्हणतायत तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे म्हणजे सगळ्या कामना. आता मी शरीर म्हटल्यानंतर शरीराबरोबर कामना येतातच. तर सगळ्या कामना ज्या असतात शरीराच्या आकांक्षा, भोग आपल्याला मिळावेत ह्या आकांक्षा, ह्या सगळ्या टाकून दे आणि काय कर मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. ह्याचा अर्थ असा अवसरोचित म्हणजे परिस्थितीनुसार
जी परिस्थिती आपल्या पुढे आहे त्या परिस्थितीनुसार जे काही भोग, ह्याचा अर्थ जे काही सुख दुःख जे काही वाट्याला येईल, अवसरोचित भोगावे भोग सकळ, म्हणजे परिस्थिती, प्राप्त परिस्थितीनुसार जे काही आपल्या वाट्याला येईल ते कर्म तर आपण करायचं, आणि ते कर्म केल्यानंतर जे काही घडणार आहे ते सुखाचं असो दुःखाचं असो तो आपला भोग आहे असं आपण समजायचं. आता ह्या ठिकाणी अर्जुनाला मुख्यतः हे का सांगितलं जात आहे की भगवंत त्याला थोडं अप्रत्यक्षपणे असं सांगतायत की हे युद्धाची परिस्थिती आहे, ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये तू एक क्षत्रिय वीर म्हणून उभा आहेस, आणि अशा परिस्थितीमध्ये काय होईल युद्धामध्ये हे आपल्याला सांगता येत नाही, की तुमचा जय होईल का कौरवांचा जय होईल, तुमचा वध होईल का कौरवांचा वध होईल, काहीच आपल्याला सांगता येत नाही. जे काही घडेल ते आपले भोग आपण समजायचे. आणि त्यामुळे अर्जुनाला पहा, त्या युद्धामध्ये त्याचा अत्यंत लाडका पुत्र अभिमन्यू, त्याचा किती अन्यायाने आणि अधर्माने केलेला वध त्याच्या म्हणजे त्याच्या समोर जरी घडला नसला तरी सुद्धा त्याला तो जेव्हा कळला असेल त्यावेळेला कृष्णही तिथे होता. आणि ह्याचा उल्लेख मी आधी एकदा केलेला आहे की कृष्णही तिथे होता. कृष्णाच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं असेल, कारण युधिष्ठिराच्या तोंडी असं वचन आहे की कृष्णा तू सुद्धा तुझे अश्रू आवरू शकला नाहीस, असं कृष्ण युधिष्ठिर म्हणतोय कृष्णाला. त्याचा अर्थ कृष्णाच्याही डोळ्यामध्ये त्यावेळेला पाणी आलं असेल, पण कृष्णाने किती सावधपणे पुढची परिस्थिती निभावून नेली, आणि अर्जुन मात्र त्यामध्ये किती सगळा विघटित विचलित झाला. हे जे आहे तर ते येईल ती परिस्थिती आपण भोगली पाहिजे. ह्या परिस्थितीला शेवटी आपण सामोरं जावंच लागतं. रडत बसून उपयोग असतो का सांगा? कुठल्याही आपण सामान्य माणसांना सुद्धा हेच असतं. अर्जुन सोडा, आपण आपल्याच परिस्थितींचा उल्लेख केला, विचार केला तर आपल्याला असं दिसतं काय काय घडत असतं आयुष्यामध्ये. येणाऱ्या त्या परिस्थितीला आपल्याला योग्य प्रकारे तोंड देता आलं पाहिजे. हात गाळून बसून चालत नाही, म्हणजे पूर्ण कर्मही करायचं नाही असंही चालत नाही, पण अयोग्यही कर्म करायचं नाही. ही सगळी शिकवण म्हणून उचित कर्मे आगवी असं म्हटलंय ना पाहिजे, आणि हे सतत म्हटलेलं आहे भगवंतानी. तर त्यामुळे त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावंच लागतं. अवसरोचित भोगावे भोग सकळ असं म्हटलेलं आहे. आणि आता पुढे जाते पुढची ओवी. आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. म्हणजे कोदंड म्हणजे तुझं ही शस्त्र जे आहे ना, धनुष्यबाण घे हातामध्ये आणि ह्या रथावर, कारण तो रथातून खाली उतरला. ज्ञानेश्वरीमध्ये असा उल्लेख आहे, गीतेमध्ये असा उल्लेख आहे की तो रथातच मागे बसून राहिला, असा गीतेमध्ये उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तो प्रसंग ज्ञानेश्वरांनी जास्ती नाट्यपूर्ण केलाय आणि अशा प्रकारे म्हटलेलं आहे पहिल्याच अध्यायामध्ये की सगळे आपले विचार सांगून ह्यानी अर्जुनाने रथाच्या खाली उडी घेतली आणि शस्त्र तर सगळी टाकून दिलेली होती. तर अशा प्रकारे म्हणून म्हटलंय की शस्त्र पुन्हा हातात घे, रथावर आरूढ, पुन्हा रथावर चढ आणि देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. हा सुद्धा पहिल्या अध्यायाशी सुसंगत असा विचार आहे. पहा की पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की
अर्जुनाच्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली, करुणेला स्थान मिळालं, म्हणून त्याची धर्मपत्नी जी वीर वृत्ती ती त्याला सोडून गेली असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्याचा उल्लेख इथे ज्ञानदेव पुन्हा करतायत की ती जी निघून गेलेली वीरवृत्ती आहे ना, तिला आलिंगन दे आणि करुणेला सोडून दे. करुणा ही तुझी कोणी नव्हे, हे तुझं रूपच नव्हे. तर अशा प्रकारे आलिंगन वीरवृत्ती समाधानी, अत्यंत समाधानाने वीरवृत्तीला आलिंगन दे. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारापासोनी सोडवी मेदिनी हे. म्हणजे जगामध्ये कीर्ती रूढ कर, म्हणजे अर्जुनाची जी कीर्ती आहे की अर्जुन किती पराक्रमी आणि कशा प्रकारे सर्व शस्त्र अस्त्रांमध्ये किती निपुण होता आणि किती तरी सुद्धा त्यांनी कशा प्रकारे युद्ध केलं, हे सगळं जे काही महाभारतामध्ये आहे, गीतेमध्ये आहे, तर त्याचा उल्लेख इथे आहे की तुझी कीर्ती पुन्हा रूढ कर जगामध्ये. आणि ती रूढ कर म्हणण्यामध्ये ती आहेच, अर्जुनाची कीर्ती जगामध्ये तशीच होती, ती फक्त तू आता घालवतोयस, ती परत रूढ कर असं म्हटलेलं आहे. स्वधर्माचं मानू वाढवी, म्हणजे तू स्वधर्म जे आधीपासून त्यांनी सांगितले ना का, ज्ञानी व्यक्तींनी स्वतः आधी स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे, म्हणजे आपल्या कर्तव्यांचं आचरण केलं पाहिजे आणि इतरांच्या पुढे, सामान्य लोकांच्या पुढे धडा घालून दिला पाहिजे की कसं कर्म करायचं असतं. त्याला स्वधर्म त्या अर्थाने या ठिकाणी म्हटलंय की स्वधर्माचा मानू वाढवी, म्हणजे जो तुझा स्वधर्म आहे तो तू कशा परिस्थितीमध्ये तू तो पूर्ण केलास असं लोकांच्या समोर तू उदाहरण ठेव आणि स्वधर्माचा मान वाढव. आणि पुढे म्हटलंय यया भारापासून सोडवी मेदिनी हे. मेदिनी म्हणजे पृथ्वी. यया म्हणजे ह्यांच्या भारापासून पृथ्वीला वाचव असं म्हटलेलं आहे. ह्यांच्या भारापासून पृथ्वीला वाचव. आता यांच्या म्हणजे कोणाच्या, तर कौरवांच्या आहे, जे सगळे दुष्ट, अधर्मी, अन्यायी, अनितिमान असे हे जे कौरव आहेत त्यांचा भार झालाय पृथ्वीला. खरं म्हणजे पृथ्वी ही अत्यंत क्षमाशील मानली जाते, म्हणजे पृथ्वी इतकी क्षमा कोणी करत नाही, सर्वांचा भार ती सहन करते, इतकी ती सगळ्यांना क्षमा करते असं म्हटलं जातं. पण त्या पृथ्वीला अशांचा भार होतो आणि त्या भारापासून पृथ्वीचं आता तू रक्षण कर. आता निशंकू होईल या संग्रामाचित दे, एक हे वाचूनी काही बोलू नये. आता मला असं वाटतं याचा अर्थ अगदी साधा सोपा आहे. काही मनामध्ये आता तू शंकाच बाळगू नकोस, संग्रामाकडे लक्ष दे आणि याच्याशिवाय काहीही न बोलता आता तू तुझ्या स्वधर्माचं पालन करायला सुरुवात कर. आणि आता पुढच्या ओव्यांकडे आपण जातो. 192. हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे, सुश्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. हे अनुपरोध मत माझे. अनुपरोध ह्याचा अर्थ माझं निश्चित ठाम मत आहे.
माझं हे निश्चित मत आहे, जे मी तुला आता सांगितलं हे माझं निश्चित मत आहे, ठाम मत आहे, यथार्थ मत आहे. तर हे अनुपरोध मत माझे, जीही परमादरे स्वीकारीची. हा जीही हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. जीही म्हणजे जी माणसं, जे लोक, जी माणसं, जीही, कारण ही वरती अनुस्वार आहे, त्या अनुस्वारामुळे हा अर्थ निर्माण होतो. जी माणसं ह्या माझ्या मताचा परम आदरे स्वीकार करतात, स्वीकारीजे, जीही परमादरे स्वीकारीजे, या माझ्या मताचा अत्यंत आदरपूर्वक स्वीकार करतात, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे, म्हणजे श्रद्धेने त्या प्रकारे आचरण करतात, अनुष्ठान करतात म्हणजेच त्या प्रकारे आचरण करतात. तेही पुढची ओवी त्याला जोडूनच घ्यायची तरच अर्थ स्पष्ट होतो. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्मरहितू, म्हणून हे निश्चितू करणीयगा. म्हणजे ती माणसं, अशी जी माणसं आहेत की माझं हे मत परमादराने स्वीकारतात, श्रद्धापूर्वक अनुष्ठान करतात, अशी जी माणसं आहेत ती सकळ कर्मी वर्ततू, म्हणजे ती माणसं सर्व कर्मांचं, सर्व ह्याचा अर्थातच अर्थ उचित, सर्व उचित कर्मांचं आचरण करतात, पालन करतात, वर्तन करतात. त्याप्रमाणे सकळ कर्मी वर्ततू, म्हणजे हे केलं नाही ते केलं नाही असं नाही, जे उचित आहे परिस्थितीनुसार त्या सर्व विहित कर्मांचं ते पालन करतात. जाणपा कर्मरहितू, अर्जुना, आधी त्यांनी धनुर्धरा म्हटलंय ना, म्हणून मी या ठिकाणी तो जोडून घेते दोन्ही ओव्या. अर्जुना लक्षात घे, जाणपा म्हणजे लक्षात घे, ती माणसं सर्व कर्म, उचित कर्म करतात आणि तरी सुद्धा ती कर्मरहित असतात. लक्षात आला अर्थ? कर्मरहित असतात, सगळी कर्म करतात पण तरी सुद्धा ती कर्मरहित असतात. म्हणजे काय सांगावं? निष्कामपणे करतात, पण त्याला कर्मरहित असं का म्हटलंय? ईश्वराला अर्पण करतात, निष्कामपणे करतात. जे आपण हे केलंय ते असं मानत असतं, तेही बरोबर आहे. कर्माचं बंधन त्यांना, ते कर्मरहित असा जो शब्द वापरलाय ना, त्याचा अर्थ आहे की तुम्ही म्हणाला ते सगळं बरोबर आहे की ते कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही, ते निष्काम असतात वगैरे वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण ते कर्मरहित असतात म्हणण्यामध्ये हा अर्थ आहे की कर्म करून सुद्धा कर्माचं बंधन त्यांना लागत नाही. आणि कर्मबंध आपण शिकलो, कर्मबंध म्हणजे काय, बरोबर आहे? कर्मबंध म्हणजे काय? जन्मोजन्मी आपली जी, आपला जो कर्म आणि पुनर्जन्म याचा सिद्धांत आहे त्यानुसार जन्मोजन्मी, मग आता चांगली कर्म केली तरी सुद्धा चांगली फळं पुढे येतातच आणि त्यासाठी पुढचा जन्म असतो. वाईट केली तरी पुढे काहीतरी त्याचे परिणाम असतात. ह्याला कर्मबंध म्हणतात. तर ह्या ठिकाणी ते कर्मरहितू म्हणण्यामध्ये हा अर्थ आहे की ते कर्मबंध रहित असतात, कर्मबंध रहित असतात. त्यांना कर्माचा बंध लागत नाही, कर्म करून सुद्धा कर्माचा बंध त्यांना लागत नाही.
आणि ह्यालाच पुढे आपण जाऊ त्यावेळेला लक्षात येईल तुमच्या की असे शब्द येणार आहे की कर्म करून सुद्धा अकर्म. आता कर्म करून अकर्म कसं? जर कर्म आपण करतो तर अकर्म कसं? तर अकर्म या अर्थी लक्षात घ्या. पुढे ज्या वेळेला हा शब्द येईल अकर्म ही कल्पना आपण ज्या वेळेला हा विचार समजावून घेणार आहोत त्यावेळेला पुन्हा मी विचारणार आहे की मग त्याचा अर्थ काय, की कर्म करून त्याचा बंधन लागणं ह्याला अकर्म म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे कर्मरहितू म्हणून हे निश्चितू करणीय गा. म्हणजे भगवंत त्याला असं म्हणतायत की हे बघ अशी ही जी माणसं आहेत ना ही सगळी उचित कर्म करतात, परिस्थितीनुसार प्राप्त झालेली सगळी कर्म करतात, तरी सुद्धा ते कर्मरहित असतात. हे तू लक्षात घे. म्हणजे त्यांना पाप पुण्य या कशाचाही परिणाम त्यांच्यावरती होत नाही हे निश्चित आहे. आणि म्हणून हे कर्म करणं म्हणून हे निश्चितू करणीय गा. मग ह्याचा अर्थ असा की म्हणून लक्षात घे की कर्म करणं हे आवश्यकच आहे, करणीय आहे, म्हणजे ते आवश्यकच आहे. कर्म केलंच पाहिजे. आता अर्जुनाला ते कर्माला प्रवृत्त करताय. ज्याने हातातली शस्त्र टाकून दिली आहे त्याला पुन्हा ते युद्धाला, पण युद्ध हे त्याचं विहित कर्म होतं त्या ठिकाणी, त्या कर्माला ते प्रवृत्त करतायत. आणि म्हणून इथे सर्व त्याला ते सांगतायत की असं कर्म हे पाप पुण्याचा आपण विचारच करायचा नाही, कारण पाप पुण्य कधी लागतच नाही अशा कर्मांना. ते कर्म बंधरहित होतं कर्म. आणि म्हणून ते करणीय गा. म्हणजे बाबा ते गा म्हणण्यामध्ये हा उद्गार आहे. अरे अर्जुना बाबा हे केलंच पाहिजे. त्याला समजावून सांगतायत भगवंत. पुढे जाऊया. ना तरी प्रकृती. आता बघा, आता पुढच्या भागामध्ये कसं आहे की आतापर्यंत त्यांनी असं सांगितलं की असं कर्म केलंच पाहिजे असं ते सांगतात. आणि आता पुढच्या भागामध्ये ते असं सांगतात की अशा प्रकारे कर्म न करणारे जे असतात, म्हणजे ह्या मुद्द्याची सुरुवात करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्ञानी माणसाचं कर्म आणि अज्ञानी माणसाचं कर्म यामध्ये फरक कसा निर्माण होतो. बघा तुमच्याकडे लिहिलेला असेल हा मुद्दा. ज्ञानी माणसाचं कर्म आणि अज्ञानी माणसाचं कर्म यामध्ये फरक कसा निर्माण होतो यावरती हे सगळं विवेचन आहे. आणि त्याचा आता त्या अज्ञानी माणसाबद्दलचं विवेचन आता ते पुढे करतायत. ना तरी प्रकृती मंतू होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अभेरुनी ओसंडिती. म्हणजे अशी जी माणसं असतात की जी प्रकृती मंत होतात. म्हणजे काय की प्रकृतीच्या अधीन होतात. प्रकृतीच्या अधीन होतात की माझं शरीर म्हणजे मी असं जे मानतात ना ते प्रकृती अधीनता आहे. ती प्रकृती अधीनता आहे. ना तरी म्हणजे किंवा म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती काय असते अर्जुना, तर ही अशी असते की जी माणसं प्रकृती मंत होऊ नये, म्हणजे प्रकृतीला अधीन होऊन प्रकृतीच्या वश जाऊन इंद्रिया लळा देऊनी म्हणजे इंद्रियांचे लाड करतात. लळा देवनी म्हणजे इंद्रियांचे लाड करतात. इंद्रिय अनेक गोष्टी इंद्रियांना खरं विचार केला तर ज्ञानेंद्रिय काही असे म्हणत नाही की हे मला हवंय. आता जिभेला एखादी वस्तू गोड लागते, एखादी वस्तू कडू लागते.
जीभ काही असं सांगत नाही की मला गोड हवंय आणि मला कडू नकोय, असं जीभ सांगत नाही. ते सांगणारं आपलं मन आणि आपली बुद्धी असते. तर ती जी बुद्धी आहे की जी इंद्रियांच्या संयुक्त झालेली आहे, इंद्रियांशी संयुक्त झाली आहे, ती बुद्धी ही प्रकृतिमंताची बुद्धी असते. बरोबर आहे. तर ती माणसं काय करतात, तर प्रकृतिमंत होतात. इंद्रियांचं लळा देऊनी, म्हणजे इंद्रिय म्हणतील त्याप्रमाणे, म्हणजे इंद्रिय म्हणत नाहीत पण इंद्रिय ज्ञान देतात आणि त्याप्रमाणे आपलं मन आणि बुद्धी तेच सांगत असते. बुद्धी तर त्याचं आणि उलट समर्थन करते की नाही नाही तेच बरोबर आहे वगैरे वगैरे. अशा प्रकारे इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अभेरुनी ओसंडिती, म्हणजे हे जे मत मी तुला आता सांगितलं ते माझं मत अभेरुनी, त्याचा अभेर करून ओसंडिती म्हणजे ते टाकून देतात. ते मत त्यांना ते ग्राह्य वाटत नाही. आपण ते मत स्वीकारावं असं त्यांना वाटत नाही. अभेरुनी ओसंडिती टाकून देतात, ते मत सोडून देतात. काय बोलतायत असं म्हणतात, असं त्यांना वाटतं. हे मत अभेरुनी ओसंडिती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुनी देखिती का अर्थवादू म्हणती वाचाळपणे. म्हणजे ती माणसं काय करतात, ह्या माझ्या मताला अत्यंत सामान्य, अत्यंत किणकस, सामान्य म्हणजे अतिसामान्य, अगदी काही विचार सुद्धा करायला नको असं, सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुनी देखिती, म्हणजे त्याची अवज्ञा करणं म्हणजे त्याचं पालन न करणं, त्याप्रमाणे आचरण न करणं. अवज्ञा करुनी देखिती का अर्थवादू म्हणती वाचाळपणे. अर्थवाद ह्याचा अर्थ अतिशयोक्तिपूर्ण विचार, अतिशयोक्तिपूर्ण विचार. अर्थवाद का अर्थवादू म्हणती वाचाळपणे, म्हणजे वाचाळपणे केलेल्या अतिशयोक्तिपूर्ण असे काहीतरी सगळे विचार आहेत असं ते म्हणतात. काही म्हणजे आजकाल हीच परिस्थिती आहे ना की साधारणपणे अशाच प्रकारचं मत अनेकांचं असतं की काय म्हणजे ह्या सगळ्याला काही अर्थ आहे का वगैरे वगैरे, कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या किंवा ह्याच्या आधारे काही विशिष्ट विचाराचे पंथ असतात, त्या आधारे असं म्हटलं जातं हे काय आहे, काय गीता सांगते, काय ज्ञानेश्वरी सांगते, सगळा वाचाळपणा आहे, सगळा अर्थवाद आहे, अतिशयोक्तिपूर्ण विचार आहेत, हे कधी वास्तवामध्ये येणं शक्य नाही असं म्हणणारेच आज बहुसंख्य आहेत. त्यांचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की अर्थवादू म्हणते. हा वाद शब्द आहे ना तो नेहमी अशा ठिकाणी येतो. पहा की वाद, अर्थवाद असं का म्हटलंय की ह्या विचाराचं अतिशयोक्तिपूर्ण रूप म्हणजे अर्थ, या विचाराचं अतिशयोक्तिपूर्ण रूप. हा वाद शब्द हा एरवी सुद्धा असाच येतो की ज्या वेळेला अत्यंत हटवादीपणे एक हेच बरोबर आहे असं म्हणणारे जे लोक असतात. आतापर्यंत आपल्या विवेचनामध्ये सुद्धा वेदवादी हा उल्लेख येऊन गेलेला आहे. तर वेद हेच प्रामाण्य असं म्हणणारे ते वेदवादी, म्हणजे त्याच्या पलीकडे विचारच करायचा नाही असं म्हणणारे जे असतात. तसेच आजकाल समाजवाद, साम्यवाद हे सगळे जे वाद, हा शब्द हा अशाच प्रकारे आपल्या साध्या व्यवहारामध्ये सुद्धा असतो. तोच या ठिकाणी का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. आता पुढे काय म्हणतायत, अशी जी माणसं असतात त्यांच्याबद्दल ते म्हणतायत भगवंत, ते मोह मदिरा भ्रमले विषय विखे धारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी.
अर्जुना तू अगदी निशंकपणे हे मान की अशी ही जी माणसं आहेत आणि ते जे काही म्हणतायत ती माणसं कशी आहेत, मोह मदिरा भ्रमले. मोह ह्याचा अर्थ नीट नेमकेपणाने न समजणं म्हणजे मोह. मोह ह्याचा दुसराही अर्थ आपण घेतो की मोहात मद मोह असा आपण शब्द वापरतो. त्यावेळेला खूप वेळेला मोह ह्याचा अर्थ वेगळा असतो, पण लोभ सुटणं अशा अर्थी असतो. पण ह्या ठिकाणी मोह मदिरा भ्रमले असं जे म्हटलं ना, त्या मोह, कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ हा त्या ह्याच्यानुसार म्हणजे तो काय कशा प्रकारचा प्रसंग आहे हे लक्षात घेऊन आपण त्याचा अर्थ घेतला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मोह मदिरा म्हणजे मोहाची मोहरूपी मदिरा, मोहरूपी मदिरा म्हणजे नीट त्यांना नेमकेपणाने काहीच कळलेलं नाही. धडना हे कळलंय, धडना ते कळलंय, अशा परिस्थितीमध्ये ते आहेत, ते भ्रमलेले आहेत. म्हणजे त्या मोह मदिरेनी ते त्या नशेत आहेत, त्या भ्रमामध्ये विषय विखे धारले. विषय विखे म्हणजे विषय रूपी विषामध्ये, विख म्हणजे विष, विष ज्याला म्हणतो, विषय रूपी. आता विषय हा शब्द आपल्याला माहिती आहे, तर विषय रूपी विषानी ते म्हणजे त्याला वश झाले, भागले, भागले, धारले असा जो आहे ना शब्द, त्याचा अर्थ भारलेले आहेत किंवा त्या मोहामध्ये आहे, त्याच कल्पनेमध्ये आहेत. विषय विखे म्हणजे त्यांना दुसरं काही दिसत नाही, ते विषयांचं विष त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेलं आहे. अज्ञान पंखी बुडाले. अज्ञान रूपी पंख म्हणजे चिखल, अज्ञान रूपी चिखलामध्ये ते बुडाले. हे तू निभ्रांत मानी, शंकाच बाळगू नकोस त्यांच्याबद्दल, ह्या ज्ञानी लोकांबद्दल किंवा अशा प्रकारचा विचार करणाऱ्या लोकांबद्दल हे विचार मांडलेले आहेत. आता त्या अशी जी माणसं असतात की ज्यांना हे कधी समजणंही शक्य नाही, आपण जे काही विचार सांगतोय हे भगवंतांना असं वाटतंय की आपण जे काही विचार सांगतोय ज्यांच्या आतमुळे कधी शिरणारच नाही, अशी जी माणसं आहेत ते त्यांच्याबद्दल ते पुढे काय म्हणतायत, देखे शवाचा हाती विधले जैसे का रत्न वाया गेले. म्हणजे प्रेताच्या हातामध्ये दिलेलं रत्न वायाच गेल्यासारखं असतं. तसं पुढे हे आपण सगळं जोडून घ्यायचंय. देखे शवाचा हाती विधले जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. पाहले ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका, की जात्यंध जो आहे, जो उपजत अंधच आहे, त्यांनी पाहले म्हणजे पाहिलं असा अर्थ घेऊ नका. पाहले ह्याचा अर्थ उजाडणं असा आहे. उजाडणं, जात्यंधा पाहले, हा म्हणजे जो अंध आहे त्याला आपल्याला ज्यांना दृष्टी आहे त्यांना कळतंय ना की सूर्य उगवलाय, प्रकाश आलाय, पहाट झाली आहे, हे सगळं दृष्टीला दिसतंय. म्हणून आपण सांगू शकतो की दिवस उजाडला असं आपण म्हणू शकतो. जो अंध आहे, ज्याला हे दिसू शकत नाही, त्यांनी जर म्हटलं पाहले म्हणजे चला उजाडलं, उठा उठा असं जर त्याने म्हटलं तर ते प्रमाण नव्हे. कारण त्याला विचारायला काय कळणार आहे. ती ब्लाइंड बॉयची कथा हे दिलं होतं ना, हिने मला एक कविता दिली ती वाचायला, जी मी फार पूर्वी वाचली होती. त्या कवितेमध्ये असंच आहे की तो ब्लाइंड बॉय, पुअर ब्लाइंड बॉय असं आहे. तो काय म्हणतो की मला इतर लोक म्हणतात दिवस उजाडला,
म्हणजे ते दिवस उजाडला, रात्र झाली असं त्यांना कळतं, कारण त्यांना दिसतं. मला काही ते दिसतच नाही. मला फक्त एवढंच कळतं की थोडंसं जरा थंड जास्ती वाटतं, थोडंसं गरम जास्ती वाटतं. पण त्याच्यावरून मी कसं म्हणू की हा दिवस आहे. आता सांगा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उकडलं, उकडतं हे समज रात्रभर चालू असतं. म्हणून जर त्या उकडण्यामुळे जर अंध माणसाने असं म्हटलं की उजाडलं, तर ते प्रमाण नव्हे. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की जात्यंधा पाहले प्रमाण नव्हे, ते मानायचं नाही. असं अशी काही एक दोन हे उदाहरणं देऊन पुढे आता एक ओवी काढते मधली, कारण तसंच आणखीन एक उदाहरण पुढे दिलेलं आहे. आता 99वी ओवी आपण पाहतो. तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था, तयासी संभाषण सर्वथा करावेना. हे त्यांना मुख्यतः सांगायचं. लक्षात आलं ना तुमच्या की हे जे आता अज्ञानी माणसाबद्दल ते सांगतायत, ते का सांगतायत की अज्ञानी माणूस ज्याला त्याच्यामध्ये काही रुचीच नाही, आपण या सगळ्या परमार्थाच्या विचारांबद्दल ज्याला काही आस्थाच नाही, अशा माणसाला परमार्थ न सांगणं हे जास्ती चांगलं, हे त्यांना सांगायचं. आणि ते त्या ठिकाणी अशा प्रकारे सांगतायत की तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था, म्हणजे परमार्थाचं ज्यांना गम्यच नाही काही, तयासी संभाषण सर्वथा करावेना. आपण आपलं गप्प बसावं. आणि खरंच काही वेळेला असं होतं की काही वेळेला अशा काहीतरी विचित्रच विचार सांगितले जातात किंवा काहीतरी अशा शंका घेतल्या जातात की काय आहे आता ह्या प्रश्नांना उत्तर द्यायचं असं वाटतं. तर असं ते अशा वेळेला आपण थोडं शांत राहिलेलं, गप्प राहिलेलं बरं. कारण ज्यांना त्याच्यामध्ये गम्यच नाही, त्यांना काय आपण सांगणार, ज्यांना त्याच्याबद्दल काही आस्था नाही, त्यांना आपण कसं शिकवणार. तर अशा प्रकारे तयासी संभाषण सर्वथा करावेना. आता त्याच्यानंतर एकदम मी 202वी ओवी घेते मधल्या थोड्या, कारण तशीच उदाहरणं पुन्हा दिली आहेत म्हणून ती घेत नाही. 202वी ओवी आहे. म्हणून इंद्रिये एके, म्हणजे 33व्या श्लोकानंतरची ओवी. म्हणून इंद्रिये एके जाणते पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुनी. आता लक्षात आलं असेल, अगदी सोपं आहे की ज्ञानी माणसानी जाणतेनी पुरुखे, म्हणजेच ज्ञानी माणसानी जाणता जो आहे, ज्याला ज्ञान आहे, त्या जाणतेनी पुरुखे म्हणजे ज्ञानी पुरुषांनी, शहाण्या माणसांनी कधी इंद्रिय लाळाविना कौतुके, फार इंद्रियांचे लाड करू नये. आता त्याच्यानंतर एकदम 205वी ओवी घेतोय आपण. मध्ये पुन्हा उदाहरण आहे, तुम्ही वाचली तरी सहज कळते. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. ती ह्या 2-3 ओव्या लागून आहे त्या एकत्र वाचते. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. आपण सायासे करुनी बहुते, सकळही समृद्धी जाते. उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते. तेथे स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही. मग हे तव 5 मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला. इथपर्यंत घेते. थोडंसं लक्षात आलं काही. की ह्या ठिकाणी असा विचार मांडलेला आहे की एरवी अर्जुना लक्षात घे, या शरीरा पराधीना म्हटलंय.
शरीराला या ठिकाणी पराधीना म्हटले. गीत रामायणातली पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना. तोच अर्थ इथे आहे आणि त्याच अर्थाने शरीराला पराधीन म्हटलंय. कसं ते हळूहळू पुढे सगळं स्पष्ट होतं बघा. शरीरा पराधीना. आता पराधीनाचा इथे अर्थ सांगत नाही, एवढंच मी सांगितलं. या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी, म्हणजे या शरीरासाठी सगळे भोग त्याला मिळावेत म्हणून आपण आपले प्रयत्न करत राहायचं. आपण सायासे करूनी बहुते सकळही समृद्धी जाते, उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का. म्हणजे उदो असतू म्हणजे दिवस रात्र कष्ट करून, उदो असतू दिवस रात्र कष्ट करून आपण सायासे करूनी बहुते. हे सायास कसे, उदो असतू केलेले, दिवस रात्र केलेले कष्ट आणि सकळही समृद्धी जाते, म्हणजे त्या कष्टाने आपण समृद्धी मिळवायची, सगळी संपत्ती प्राप्त करून घ्यायची. आणि मग उदो असतू या देहाते प्रतिपाळावे, म्हणजे रात्रंदिवस पुन्हा शरीरालाच भोग देत राहायचं, शरीराचं प्रतिपालन करत राहायचं, त्याच्या इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करत राहायच्या. सर्वस्वे शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काय. म्हणजे सर्वस्व म्हणजे आपलं सगळं जे काही बळ आहे, आपल्यातली जी सगळी क्षमता आहे, ती सगळी क्षमता लावून क्षीण आपल्याला येतो, अगदी पूर्ण क्षीण येतो. सर्वस्व शिणोनी येते, अर्जवावी संपत्ती जाते, सगळी संपत्ती आपण मिळवायची. आणि तेने स्वधर्म सांधून गेहाते पोखावे काही, म्हणजे आपल्या कर्तव्याचा विसर पाडून, स्वधर्माचा विसर पाडून फक्त देहाची लाड करत राहायचे. या ठिकाणी सगळ्या आधुनिक काळातल्या आपण परिस्थिती लक्षात घेतल्या तर आपल्याला हे अगदी पटण्यासारखं आहे की माणूस किती स्वयंकेंद्री होत चाललेला आहे. फक्त स्वतःपुरता विचार जास्त माणूस करायला लागलेला आहे आणि आपली काही कर्तव्य इतरांच्या बाबतीमध्ये आहेत ह्याचा विसर पडलेला आहे. म्हणजे स्वधर्म टाकून मिळालेल्या हे सगळे रात्रंदिवस कष्ट करून आपल्या शरीराचे रात्रंदिवस सगळे भोग भोगायचे, ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि त्याचा खरं म्हणजे हा उल्लेख आहे की स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही. आणि मग पुढे काय होतं तर ते म्हणतात ते पराधीन म्हटलंय ना, त्याचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतो बघा. मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के दिवसावा शिणू आपुला. म्हणजे मग शेवटी काय होणार, कधीतरी मरण येणारच ना. म्हणजे हा जो पाच मेळावा म्हटलंय म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं आपलं हे शरीर, ही सगळी आपली प्रकृती पंचमहाभूतांनी बनलेलं हे सगळं शरीर, ते काय होणार, पंचत्वात मिळून जाणार. पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळे आपापल्या ह्याच्यात मिळून जाणार. कुठे राहणार आहे ते शरीर. म्हणजे इतके सगळे कष्ट त्या शरीरासाठी करायचे आणि शेवटी ते सगळे पंचत्वामध्ये ते शरीर विलीनच होऊन जाणार. मग अशा वेळी ते वेळी केला के दिवसावा शिणू आपुला. अरे त्यावेळेला आपण आपला एवढे मी कष्ट केले, आता ते कुठे मी शोधायला जाऊ, कुठे परत येणार आहेत का. ते केलेले कष्ट केले आपण,
सगळे श्रम घेतले आणि ते आपल्या शरीरासाठी वापरून टाकले सगळी संपत्ती. आता ते शीण आपला काही उतरायला किंवा ते शोधायला आपल्याला शक्यच आहे का? की गिवसावा याचा अर्थ शोधणे. ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला. म्हणजे हा जो शीण आपण घेतलेला आहे तो कुठे परत मिळणार आहे का? की अशी काही वजाबाकी होते का? की आपलं दिलंय तर ते आता आपण माघारी परत घ्यायचं असं काही ह्या परिस्थितीत होत नाही. तर मग कुठे तो शीण आपण शोधायचा? म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण, या लागी येथ अंतःकरण देयावेना. आणि म्हणून केवळ देह भरण करायचं म्हणजे फक्त देहाचे लाड पुरवत राहायचे. ते जाणं उघडी नागवण म्हणजे तो पूर्णतः घात आहे. नागवण याचा अर्थ तो उघड घात आहे. नागवण ह्याचा अर्थ तो आहे की उघड घात आहे. की केवळ आपण फक्त शरीराच्या सुखांना जे काही महत्त्व देतो हा उघड आपला घात आहे. या लागी येथे अंतःकरण देयावेना. एरवी इंद्रियाचिया अर्थासारिखा विषय पोखिता संतोषू कीर चित्ता आपजेल. एरवी म्हणजे खरं काय घडतं अर्जुना? की इंद्रियाचिया अर्थासारिखा विषयो पोखता असं ते एकत्र घ्या. इंद्रियाचिया अर्थासारिखा विषयो पोखिता हे सगळे शब्द एकत्र घेतले ना तरच अर्थ घ्यायचा लागतो. इंद्रियांना हवा तसा अर्थासारिखा, कारण मध्ये ती ओवी संपते आणि पुढे ओवी नाही संपत पण मध्ये तो पहिला भाग ओवीचा संपतो आणि सारिखा शब्द पुढे येतो. म्हणून मी सांगितलं की हे सगळं एकत्र आपण विचारात घेतलं तरच त्याचा अर्थ आपल्याला लागू शकतो. एरवी इंद्रियाचिया अर्थासारिखा म्हणजे इंद्रियांना हवं तसं, इंद्रिय मागतायत तसं. अर्थासारिखा विषयोपोखिता म्हणजे त्यांना हवं ते सगळं विषय सुख आपण जर देत राहिलो तर काय होईल? संतोषू कीर चित्ता आपजेल म्हणजे आपल्या चित्ताला अगदी पूर्ण संतोष होईल. कारण आपल्या मनाला तेच हवं आहे की आपल्याला जे जे काही हवं आहे ते सगळं मिळावं असं जे वाटतं ते सगळं मिळालं की चित्ताला संतोष होईल. पण तो संतोष कसा आहे हे आता पुढे पहा. मधल्या थोड्या ओव्या गाळते आणि पुढची ओवी घेते कारण त्या ठिकाणी त्याचा अर्थ जास्ती स्पष्ट होतो. 213वी ओवी. देखे इंद्रियी कामू असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजे गा. म्हणजे अर्जुना बघ, इंद्रियी म्हणजे इंद्रियांमध्ये, तो ई वरती अनुस्वार आहे त्याचा अर्थ इंद्रियांमध्ये काम असतो म्हणजे काम इच्छा असते. आपल्याला हे हवंय, आपल्याला ते हवंय, डोळ्यांना सुखद सगळं हवंय, त्वचेला सुखद सगळं हवंय नाही का, जिभेला त्या आपल्या आवडीप्रमाणे आपल्या रुचीप्रमाणे जे आहे ते सगळं हवंय. म्हणजे तो काम आहे, तो इंद्रियांमध्ये हा काम असतो. पण तो काम काय होतो? तो लावी सुख दुराशे म्हणजे तो काम आपण पूर्ण करत गेलो तर त्यातून पुढे काय होतं? काही वेळेला सुख मिळतं, काही वेळेला दुराशा म्हणजे निराशा, काही वेळेला सुख आणि काही वेळेला दुःख. नेहमीच थोड्या आपल्या आशा पूर्ण होतात
आपल्याला खूप वाटत असतं हे हवंय ते हवंय ते हवंय, पण नेहमी थोड्याच आशा पूर्ण होतात. म्हणजे मग तो लावी सुख दुराशे, म्हणजे कधीतरी मग निराशा दुःख हे आपल्याला प्राप्त होणारच. आणि मग ती निराशा ते दुःख प्राप्त झालं की पुढे मग सगळी आपली घसरण सुरू होते. आणि म्हणून त्यांनी एक उदाहरण छान दिलेलं आहे की जैसा गळी मिनू आमिषे भुलिविजेगा, म्हणजे मिनू याचा अर्थ मासा. मासा गळी म्हटलंय ना, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजेगा, म्हणजे काय असतं की मासा पकडताना गळाला एक मासाचा तुकडा लावलेला असतो की माशांना त्याचा वास येतो आणि त्यामुळे मासा पटकन ते घेण्यासाठी म्हणून त्या गळाच्या जवळ येतो आणि गळामध्ये अडकतो. तर अशी ही परिस्थिती आहे की देखे इंद्रिया कामूत असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजेगा, म्हणजे तो आमिष त्या मिनाला त्या माशाला भुलवतं. आणि मग पुढे काय होतं की परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊनही जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. त्याला काही माशाला बिचारायला माहितीच नसतं की तिथे गळ आहे हे त्याला माहीत नाही. त्याला फक्त तो मासाचा तुकडा दिसतो आणि म्हणून तो त्या गळाच्या जवळ जातो आणि गळामध्ये अडकतो, म्हणजे तो झाकलेला आहे. तसं हे उदाहरण देऊन काय सांगायचं या ठिकाणी की इंद्रियांमध्ये असलेला काम जो आहे तो जर आपण पूर्ण सतत करत गेलो तर असेच आपण गळामध्ये अडकतो. आणि गळामध्ये अडकतो म्हणजे जे त्यांनी म्हटलंय ना सुख दुराशे, असं जे म्हटलंय, कधीतरी सुख प्राप्त होईल, काही वेळेला मासा तर घेऊन पटकन बाजूलाही जाऊ शकतो, नाही असं नाही, नेहमीच काही मासा गळाला लागतो असं नाही. तर त्यामुळे कधीतरी सुख, पण सुख एवढंसं जवा एवढे आपल्याला माहिती आहे ना, तर तसं आहे ते, एवढंसं सुख, पण मग दुःख मात्र खूप. तैसे पुढे जाते 15वी ओवी, तैसे अभिलाषे येणे की जेल, जरी विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. म्हणजे तसं इथे होतं की अभिलाषा जी असते, इच्छा असते, काम असतं, आणि त्याचं काय होतं की विषयाची आशा निर्माण होते की हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो, पण नेहमी काही ती आशा पूर्ण होत नाही. मग काय होतं, तरी वरपडा होई जेल, म्हणजे वरपडा होणे म्हणजे आशा पूर्ण न होणे, आशा पूर्ण, अपेक्षाभंग त्याला म्हणतो ना आपण, त्याला वरपडा म्हणतो, अपेक्षाभंग. नेहमी काही आशा पूर्ण होत नाही, अपेक्षाभंग होतो. आणि अपेक्षाभंग झाला की मग पुढे काय, क्रोधानळा, क्रोधरूपी अनळ, अनळ म्हणजे अग्नी, क्रोधरूपी अग्नी पेटतो, मग क्रोधरूपी अग्नी पेटतो. आता 17वी ओवी, 217वी. एथ तैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. सोपं आहे लक्षात घ्यायला की तसंच इथे आहे की पार्था नीट लक्षात घे की संग हा कामाचा संग नको. का नको, तर कामाबरोबर क्रोधही येतो, कामाबरोबर क्रोधही येतो. तर दोन्ही, आणि मग हे दोन्ही काम आणि क्रोध हे घातुक जाणे, आपला घात करतात, हे घातुक जाणे.
आता त्याच्यानंतर पुढे जात आहे आपण 35व्या श्लोकानंतरचा भाग पाहतोय आपण. पुढच्या आता ज्या 18वी ओवी मी घेतली नाही, पण तुम्ही वाचली तरी तुमच्या लक्षात येईल. अगदी सोपं आहे. निजवृत्ती असा एक तिथे शब्द आहे. तर निजवृत्ती याचा अर्थ आपला स्वधर्म, आपल्यामध्ये असणाऱ्या स्वधर्माची वृत्ती. तर ती कधी आपण टाकायची नाही, नासो नाही ती कधी आपण टाकायची नाही, असं त्या 18व्या ओवीत म्हटलंय. फार त्याचा विस्तार न करता आता पुढे जाते 19वी ओवी, 219वी. आता स्वधर्माबद्दल सुंदर विवेचन केलंय पहा. अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखील. म्हणजे कठीण असला, अर्जुनाला सांगतायत ते मुद्दाम, आपल्यालाही आहे तो इशारा, आदेश, की अर्जुनाला काय सांगतायत की त्याला तो कठीण वाटतोय, कारण त्याला असं वाटतं की माझ्या स्वजनांचा वध मी कसा करणार, मला पाप लागेल, मला नरकवास भोगावा लागेल. हे सगळं त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकांपर्यंत तेच बोलून, फक्त अर्जुनच बोललाय पहा तिथे. भगवंत काहीही बोललेले नाही. जे बोलायचं ते बोलायला दिलंय सगळं अर्जुनाला तोपर्यंत, आणि त्यानंतर आता भगवंत बोलायला लागलेले. तर अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला, कठीण जरी असला, आणि आपणही ते लक्षात घ्यायचं आहे, आपल्यालाही तो आदेश आहे, जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. खूप वेळेला असं वाटतं की काय किती माझ्या वाट्याला आलं आहे हे सगळं, का मला हे सगळे भोगा असं लागतं करायला वगैरे वगैरे सगळे विचार येतात आपल्या मनामध्ये. नाही असं नाही, मन आहे आपलं, साधी माणसं आहोत आपण, आपल्या मनामध्ये विचार येतात. पण त्यावेळेला आपण लक्षात घ्यायचं की आपला स्वधर्म असतो, आपलं कर्तव्य असतं, ते पूर्ण करणं ही गरजच असते. त्यासाठी मग जे कष्ट करायला लागतील ते करायला पाहिजे. अगा स्वधर्मू हा आपुला जरी हा कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला मला देखील. पुढे काय म्हटलंय, येरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. म्हणजे काय की येरू म्हणजे दुसरी माणसं. आपण हे काम करतोय, दुसरी माणसं काहीतरी त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन काहीतरी वेगळ्या प्रकारचं आहे. येरू आचरू जो परावा म्हणजे त्यांचं जे आचरण आहे, त्यांचं जे वर्तन आहे, त्यांचं जे जीवन आहे ते सगळं परके आहे, ते काही आपलं नाही आहे. तो देखता कीर बरवा म्हणजे त्यांचं सगळं आपल्याला फार छान वाटतं, त्यांचं जीवन आपल्याला खूप छान वाटतं. असं खूप वेळा होतं की नाही, काय माझा भाऊ, काय माझी बहीण काय सुखात आहे बघा, आणि मला काय सगळं पडलं आहे. किंवा आपल्या शेजारी राहणारी ती बघा कशी काय मजेत फिरते, सगळं हे करते, आणि मी आपली कष्ट करते. सगळे विचार आपल्या मनामध्ये येणं अगदी साहजिक असतं. पण अशा ही ज्ञानेश्वरी त्याच्यासाठी येरू आचरू जो परावा तो देखता कीर बरवा, खूप चांगलं दिसतं आणि दुरून सगळं सुंदर असतं. खूप सुंदर वाटतं. जवळ गेलं की कळतं त्याच्यामध्ये काय आहे. आपण आपल्या पायात वाण घातली की कळतं की ती कुठे लागते. तर तसं आहे ते की कीर बरवा, फार दुरून सगळं फार छान आहे. परी आणि म्हणून जरी तो खूप चांगला दिसला, दुसऱ्यांचा धर्म, दुसऱ्यांचं आचरण, दुसऱ्यांचं वर्तन, दुसऱ्यांचे कर्म, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. आपला जो धर्म आहे तोच आपण आचरायचा. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आलेलं आहे. त्याला कित्येक कारणं असतील आणि कारणं असोत नसोत, ती कारणं आपल्याला पटोत न पटोत, पण जी परिस्थिती आहे त्यातून आपल्याला पुढे जावंच लागतं. त्यामुळे जे आचरते आपलं जे आहे ते आपण आचरलंच पाहिजे.
आणि त्याच्या पुढे 22वी घेते, 22वी ओवी घेते. हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. म्हणजे अनुचित आहे ते, दुसऱ्याचं जे आहे ना ते आपल्या दृष्टीने अनुचित आहे, आपलं आहे ते उचित आहे. लक्षात घ्या, म्हणजे उचित आणि अनुचित हे 2 शब्द मुद्दाम आपण परस्पर विरोधी आहेत, पण ते आपण एकत्रितपणे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की ते दुसऱ्याच आहे ते आपल्या दृष्टीने अनुचित आहे, त्याच्या दृष्टीने उचित असेल पण आपल्या दृष्टीने ते अनुचित आहे. तर अनुचित जे आहे ते कैसेनी कीजे, कशाला आपण कशाला करायचं. अप्राप्य केवी इच्छिजे, जे आपल्याला अशक्यच आहे प्राप्त होणं. तर दुसऱ्यांचं खूप काहीतरी 4-10 गाड्या आहेत दुसऱ्यांच्याकडे, आपल्याला नाही परवडत आहे, आपली ती परिस्थिती नाही आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ अप्राप्य जे काय आहे ते कशाला उगीचच मनात आणायचं. अप्राप्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. म्हणजे आपण इच्छा करतो ते सगळं काही आपल्याला मिळतं का, विचार कर बरं. नाही मिळत. आणि मिळालं तरी सुद्धा मग त्याच्यामध्ये काय 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 अडचणी येतात ते तिथे गेल्यानंतरच आपल्याला कळतं. आणि हे स्पष्ट करण्यासाठी पुढे फार सुंदर उदाहरण ज्ञानदेवांनी दिले. आणि ही ओवी ज्ञानेश्वरीची एक महत्त्वाची ओवी आहे. पुढची ओवी 23वी 223 अगदी महत्त्वाची. म्हणजे मी जेव्हा जेव्हा असं सांगते ना महत्त्वाची ओवी, कुठेतरी लिहित जा, कधीतरी आठवत जा. आणि एक ह्याचा अगदी पाठ नाही झाला ना तरी निदान त्याचा अर्थ तरी आपल्या स्मरणामध्ये ठेवा. की ओवी जरी नाही आठवली तरी त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये तो अर्थ जरी आपल्याला आठवला ना तरी खूप आपण शांत होऊ शकतो. किती सुंदर ओवी आहे पहा. की त्यांनी असं म्हटलंय, लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे, असती आपली तणारे मोडावी केवी. म्हणजे ज्ञानदेव म्हणतायत असं की लोकांची धवळारे, म्हणजे धवल म्हणजे संगमरवरी, धवल पांढरं शुभ्र काय असतं संगमरवर ना, तर त्यांचे संगमरवरी मोठे वाडे पाहून, लोकांची धवळारे म्हणजे संगमरवरी वाडे लोकांचे पाहून, देखोनिया मनोहरे खूप सुंदर दिसतात, खूपच सुंदर दिसतात. आणि ते खूप सुंदर दिसतात म्हणून असती आपली तणारे मोडावी केवी. असती म्हणजे आपली असलेली, आपल्या मालकीची, आपण जिथे राहतोय ती तणारे म्हणजे गवताच्या झोपड्या, तृणाच्या झोपड्या, तणारे तृणाच्या झोपड्या. आपण असेल तृणाच्या झोपडीत राहत, दुसरा एखादा माणूस असेल संगमरवरी वाड्यामध्ये राहत, तो खूप सुंदर दिसतो, माझी झोपडी मी मोडून टाकणार, असं करून काय होणार, शेवटी आपल्याला राहायला जागाच नाही. म्हणजे आपली तणारे मोडावी केवी. तसंच पुढचं उदाहरण आहे पुढच्या ओवी, ते मी घेत नाही. आता 25वी ओवी घेते 225. तेवी आवडे साकडू आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मची सुरवाडू पारत्रिकीचा. म्हणजे काय, म्हणजे आवडे म्हणजे आपल्याला प्राप्त झालेला आहे असा जो काही धर्म, म्हणजे आपली परिस्थिती आहे त्यानुसार असलेलं आपलं कर्तव्य, ते पार पाडताना तर कितीही साकडू, याचा अर्थ अत्यंत अवघड, खूप अवघड आहे. आपलं कर्तव्य पार पाडणं हे खूप अवघड आहे. दुसऱ्या माणसाचं फार सोपं आहे, माझं फार अवघड आहे, अशी आपण नेहमी दुसऱ्याशी आपली तुलना करतो. तर त्या सगळ्या तुलनेला इथे उत्तर आहे
की जे काही आपल्याला प्राप्त झालं आहे ते खूप अवघड काम असेल, अवघड कर्म असेल. आचरता जरी दुवाळू, म्हणजे आचरायला गेलं की खूप अडचणीचं आहे, सहज नाही आहे आचरता येत. तो मार्ग सहज नाही आचरता येत. तरी स्वधर्मची सुरवाडू, सुरवाडू म्हणजे चांगला, श्रेष्ठ किंवा आचरणीय. स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य जे असेल तेच आचरणीय असतं. आणि का आचरणीय असतं तर पारत्रिकीचा असं जे म्हटलंय ना, म्हणजे त्याचा अर्थ परलोकी सुख देणारं ते असतं. परलोकी सुख देणारं ते असतं. परलोक ही आपल्या संस्कृतीतली कल्पना आहे आणि ते परलोकी सुख देणारं असतं. आपला जो धर्म आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते कितीही कठीण असलं तरीसुद्धा ते आपण तेच आचरणीय असतं, कारण त्याच्यामुळे आपल्याला पारत्रिक लाभ होतो असं आहे. आता त्यानंतर 28वी ओवी 228. म्हणून आणिकासी जे विहित, बघा आता अगदी स्पष्ट सांगितलंय. म्हणून आणिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित. मगाशी मी म्हटलं ना, उचित अनुचित, हे विहित म्हणजेच उचित, त्यांच्या दृष्टीने त्यांचं कर्म उचित आहे. आणिकासी विहित आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारीजे, म्हणजे आपलं हिताचा विचार करून पर कर्म आचरू नये. ते दुसरा करतो म्हणून आपण करायला लगेच जाऊ नये. आपलं कर्तव्य सोडून आपण जाऊ नये. म्हणजे हे सगळ्या बाबतीत असतं की दुसऱ्याचं आहे त्याला आपण हात लावायचा का नाही, हा तो खरा त्यातला मूळ विचार तो आहे. हे फक्त कर्माच्या बाबतीत नाही, हे सगळ्या बाबतीत आहे की हा आपलं नाही आहे. जसं त्यांनी म्हटलं ना की त्या दुसऱ्याचे वाडे संगमरवणी फार सुंदर दिसतात, म्हणून आपण आपली झोपडी नाही मोडायची. तर ती ही आपली आहे, ते दुसऱ्याचं आहे. आपण आपल्या ह्याच्यामध्ये राहायचं. हे सगळं म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यावर आपण जबरदस्तीने आपला हक्क सांगायला जाऊ नये, किंवा आपलं जे नाही ते आपण घेऊ नये, हा त्याच्या मागचा मुख्य विचार आहे. आणि अशी पटकन एक गोष्ट आठवली म्हणून सांगते की असे एक संन्यासी, संपत आलंय आपलं, एक संन्यासी असा रस्त्याने चाललेला होता आणि त्याला एकदम मातीमध्ये काहीतरी एकदम चकाकताना दिसलं. तर त्याला बघितलं त्याने, तर त्याला सोन्याची मोहर, हा पूर्वीची गोष्ट आहे, आता काय सोन्याच्या मोहरी वगैरे नाही, पूर्वीच्या गोष्टी आहे. तर सोन्याची मोहर दिसली आणि तितक्यात त्याला एक कामगार किंवा शेतकरी पाणी घेऊन येताना दिसला. म्हणजे पूर्वी ती पाण्याची पखाल असायची, त्या पखालीमध्ये ती पाणी भरून नदी होती पलीकडे, नदीवरून पाणी भरून तो येताना त्याला दिसला. ह्या संन्याशांनी पटकन त्या सोन्याच्या मोहरीवरती पाय ठेवला आणि उभा राहिला. तर तो कामगार होता, तो गेला पुढे. पुन्हा तर तो असं पाणी भरण्याचंच काम करत होता. तो दुसरी फेरी, तिसरी फेरी, त्याच्या काही फेऱ्या झाल्या तरी हा आपलं तिथेच तसाच पाय धरून उभा. तर शेवटी त्याला राहवलं नाही म्हणून त्यांनी असं विचारलं की तुम्ही असे पाय अवघडून इथे का उभे आहात, काही झालंय का, मी काही तुम्हाला मदत करू का. तर आता संन्यासी आहे तो, खोटं तर बोलायचं नाही, म्हणून मग तो काय त्याने आपलं खरं ते सांगितलं
की म्हणाला, नाही रे बाबा, इथे ना एक सोन्याची मोहर मला दिसली आणि त्या सोन्याचा तुला मोह होऊ नये आणि तू ती उचलू नये म्हणून मी त्याच्यावरती पाय ठेवला. तर तो माणूस म्हणाला की असं मी काल पण ती पाहिली होती. म्हणजे जे आपलं नाही ते आपण घेऊ शकतो हे मला कधी कळलंच नव्हतं, हे आता तुमच्या बोलण्यातनं कळलं. म्हणजे इतकं माणूस अशा वृत्ती, ही जी असते ही मूळ वृत्ती असते माणसामध्ये. मग संन्यासी झालो म्हणजे ही वृत्ती येते असं मुळीच नाही आहे. ही वृत्ती मुळात असते माणसामध्ये. तो अज्ञानी असून सुद्धा त्याच्यामध्ये ही वृत्ती होती की दुसऱ्याचं ते आपण घ्यायचं नाही. तर तसंच आहे की दुसऱ्याचं कर्म परकर्म आहे ते आपण घ्यायचं नाही. आता इथपर्यंत जाते आणि संपवते. ह्या 31व्या श्लोकाच्या अलीकडेपर्यंत 1-2 ओव्या घ्यायच्या तेवढे घेते. म्हणून या आणिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीचे. ही ओवी झाल्यानंतर आता शेवटची 230वी ओवी घेते. शेवटची म्हणजे आज शेवटची की ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी. हा ह्या ओवीचा अर्धा भाग आहे आणि पुढचा भाग आहे तो असा आहे की तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. म्हणजे पहिल्या भागामध्ये या ओवीचे असं म्हटलंय, समस्त सूर शिरोमणी. सूर म्हणजे देव, सूर असुर आपल्याला शब्द माहिती आहे. तर सूर म्हणजे देव. तर समस्त सर्व देवांचा शिरोमणी असा जो शारंग पाणी तो म्हणजे श्रीकृष्ण तो असं म्हणाला. हे अर्थात संजय धृतराष्ट्राला सांगतोय ना, त्यामुळे हे अशा प्रकारे येतं. तर असं श्रीकृष्णाने म्हटलं आणि तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. म्हणजे आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये शंका उपस्थित झालेली आहे आणि तो पुढे आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत आणि तो त्या मुद्द्यामध्ये प्रश्न विचारणार. पुन्हा भगवंताला एक प्रश्न विचारणार आणि त्याचं भगवंत काय उत्तर देतात ते आपण पुढे पाहणार आहोत. आज इथे थांबू.